काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। या चर्चावर मिलिंद देवरा यांचे समर्थक आमदार अमीन पटेल यांनी प्रतिक्रिया दिली। ही केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं। या संदर्भात अमीन पटेल यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्याशी बातचीत करण्यासाठी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत। अमीनजी, तुम्ही समर्थक आहात मिलिंदजीचे आणि सातत्याने अशी आता चर्चा होते की शिवसेनेमधून लोकसभा निवडण्याची शक्यता आहे मिलिंद देवरा यांनी, काय सांगाल? आतापर्यंत कोणीही ही गोष्टीची पुष्टी केली नाही। मिलिंद देवरा स्वतः काय सांगितले नाही, कोणी पक्षाने सांगितलं आहे। हे असंच मीडियामध्ये चालत आहे असं मला वाटतं। ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे की नाही कोणाला माहीत नाही। सर, गेल्या आठवड्यामध्ये या संदर्भात खासदार अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये शाब्दिक वादही झालेला होता। जाहीर त्या संदर्भात वक्तव्यही समोर आलेली होती। त्यानंतरच या चर्चांना एकंदरीत वेग आलेला आहे। तर लोकसभेच्या जागेवरती काँग्रेस ठाम आहे का दक्षिण मुंबईला? काँग्रेस जे दक्षिण मुंबई आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व इथे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, सर्वांचे असंच म्हणणं आहे, सर्वांची अशी मांग आहे की देवरा परिवार जवळजवळ 50 वर्षापासून या सीटवर आहेत। काँग्रेसचा एक मजबूत बालेकिल्ला आहेत। मुंबईमध्ये जे चुनाव झालं होतं लोकसभांच्या, कमीत मताने हे सीट पडली होती। मुंबईची 6 सीट आहेत त्याच्यामध्ये सगळं तर लेस मार्जिन या सीटवर होतं। आमची सर्वांची इच्छा आहे की या युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ते काँग्रेसला ही सीट मिळाली पाहिजे आणि मिलिंद देवरा चुनाव या एरियाच्या नेतृत्व करण्याचं आमचं सर्वांची इच्छा आहे। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत भाजप होती, यावेळी काँग्रेस सोबत आहे। त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक खासदार आहेत अरविंद सावंत, ते या सीटवर दावा करतायत। मिलिंद देवरा जर शिवसेनेमध्ये गेले तर तुमचा एकंदरीत पवित्रा काय असणार, तुमचा स्टँड काय? नाही, असं याच्यामध्ये की आम्ही सर्वांच्या इच्छा आहेत की मिलिंद देवरा काँग्रेसचा उमेदवार व्हावं या सीटामधून। आम्ही सर्व ने अलायन्समध्ये अलायन्सचा मतलब आहे, जे मिनिंग आहे अलायन्स का यात की समझोता करावा लागतं। काँग्रेसची अशी मांग आहे की या सीट काँग्रेसला मिळाला पाहिजे। अरविंद सावंतचा प्रचार तुम्ही करणार की मग देवरांसोबत शिवसेनेत जायची वाट तुम्ही सुद्धा धरू शकता? ह्याच्यामध्ये आतापर्यंत काही तथ्यच नाहीत। कोणी असं ठाम सांगू शकत नाहीत की ह्याच्यामध्ये काय चर्चा झाली आहे। मिलिंद देवरा स्वतः सांगितलं आहे हे सगळं रूमर आहे, ह्याच्यामधले काय तथ्य नाही। हे होते अमीन पटेल आणि काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे जागा काँग्रेससाठी असावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।